नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत वसंत पुरुषोत्तम काले म्हणजे वपू काले यांच्या जीवनीबद्दल. ज्यांच्या आयुष्यामध्ये इतकं चढ उतार आले, त्यांच्या आयुष्यामध्ये कसे त्यांनी इतक्या आकाशाला गवसणी घातली, हेच आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्वज्ञान अगदी सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे थोर साहित्यिक म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काले. वपू या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेले वपू काले यांचा वाचक विश्वामध्ये स्वतंत्र असा संप्रदाय आहे. वपूंनी 60 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले. त्यामध्ये प्रसिद्ध असणारे पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची यांचे कथाकथन त्यांनी स्वतः केलेले आहे. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर आणि मनमुराद अशी साथ दिलेली आणि तसेच ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपू हे पहिले लेखक ठरले होते. पेशाने आर्किटेक्ट असणारे वपू इमारतीच्या आराखड्याचे लेखन करण्यापेक्षा लेखन करून आणि लेखन केल्यानेच मराठी साहित्याला एक थोर असे साहित्यिक आपणास ते लाभले. वपूंचं लिखाण हे चौफर होतं. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व लेखन प्रकार त्यांनी हाताळले होते. लेखनातील विशेष बाब म्हणजे कथा संपताना कथेत अचानक येणारे ट्विस्ट. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या नातेवाईकांच्या नातेसंबंधी, स्वेर, वेड्या मनाचे विविध कंगारे असे अधोरेखित करणारे असत. वपूंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचे कथानक तरळते. कथा वाचून झाल्यानंतरही त्यातले एक प्रसंग स्लाइड शो प्रमाणे आपल्या डोळ्यासमोर सरकत राहतात. लेखकाला कथा आपली वाटावीस म्हणून वपूंनी लिहिलेले असले. असे लिखाण वपूंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, एक सख्खे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं अशा अनेक पुस्तकावर, त्यांच्या कादंबऱ्या आणि कथांवर वाचकप्रियतेची मोहर त्यांनी अगदी सहज आणि लोकांना आकर्षित केलेली त्यांची ही मोहर उमटलेली दिसून येते. वपू काले यांचे रसिकप्रेमी त्यांच्यावर आजही तेवढेच प्रेम करतात. त्यांचे विचार हे आदानप्रदान करणारे आहेत. वपू काले हे महानगरपालिकेमध्ये वास्तुविशारक म्हणून काम करत होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मराठी भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये लिहिली, याला काहीच तोड नाही. वपूंचं मराठी लिखाण हे सामान्य माणसांच्या जीवनाला भिडणारेच होते आणि ते समृद्धही करणारे होते. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फॉर द रोड, रंगमनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार असे पत्रसंग्रह, ललित प्रकार खूपच प्रसिद्ध झाले होते. तसेच सप्तपदी, ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबऱ्या खूपच गाजल्या. वपूंचे पार्टनर हे पुस्तक भरपूर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या सर्व लेखनाचे कथाकथनाचे श्रेय त्यांनी आपल्या पुण्याचे चिंचोरे गुरुजींना दिले होते. वपू कालेंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान म्हणजे पु भा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांना बहाल केले गेले होते. तसेच सोशल नेटवर्किंग साईटवर वपूंच्या नावाचे अनेक वेब पेजेस आणि फेसबुक पेजेस अशा अनेक प्रकारची नावांची पाने तयार केली जातात. त्यांचे निवडक विचार, त्यांच्या पुस्तकांच्या समीक्षा या पानावर शेअर केल्या जातात. वपूंच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस आणखीच वाढत चालली आहे. यामध्ये तरुणांची संख्या भरपूर दिसून येते. वपूंना चित्रकला आणि छायाचित्रकला यांची मनापासून आवड होती. त्यांचे हस्ताक्षर वाचकांना आकर्षित करणारे होते. वपूंची पत्रे हे प्लेजर बॉक्समध्ये त्यांच्यासह इतरांना आनंद देणारी आहेत. ती वपुर्झा म्हणून गौरवली गेली आहे. एक कथाकार असण्यापेक्षा वपूंना कथाकथनकार म्हणून राहणे पसंत होते. त्यांची निवेदन शैली वाचकप्रिय नसून श्रोतेप्रिय आहे. त्यांनी कथाकथनात स्वतःचा ठसा उमटला होता. कथाकथनाबरोबरच त्यांनी कथा लेखनही तितक्याच प्रभावीपणे प्रदर्शित केलेले होते. त्यांच्या कथेचे हे कार्य वाङ्मयिक नसून सांस्कृतिक आहे. कथेपेक्षा वाचकाची संवाद करण्याच्या निमित्ताने त्यांनी आपण सारे अर्जुन या नावाचे आगळे वेगळे चिंतन करणारे पुस्तक लिहिले होते. पण त्यातही वाचकांपेक्षा श्रोत्यांनाच त्यांची दाद मिळाली होती. आपली महानगरपालिकेतील नोकरी सोडून त्यांनी कथाकथनाचा व्यवसाय सुरू केला. मुंबईसारख्या महानगरीय उच्च मध्यमवर्गीय माणसांचे चित्रण हा त्यांच्या कथेचा आणि कथाकथनाचा कणा बनला होता. लोंबकळणारी माणसं म्हणजे 1960 मध्ये प्रसिद्ध झालं, पण माझ्या हातांनी हे 1962 मध्ये आणि मी, माझी सौ आणि तिचा प्रियकर हा 1964 मध्ये
मायाबाजार 1977 मध्ये इत्यादी कथासंग्रहामध्ये त्यांनी वरील प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आपले प्रतिबिंब या पुस्तकातून दिसून येतात. ही वाट एकटीची जी 1981 मध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी अशी वैशिष्ट्यपूर्ण दिसून येते. पुन्हा प्रपंच आणि गजरा ही दूरदर्शनावरील आणि आकाशवाणीवरील नाट्ये व पुन्हा भरपूर प्रसिद्धी देऊन गेली. चटकदार संवाद, आकर्षक निवेदनशैली यामुळे आजही त्यांची कथा ही वाचकप्रिय, लोकप्रिय झाली. एक हुरहुरणारी व्यक्तिमत्व म्हणून वपूंचा गौरव केला जातो. वाट पाहणारे घर हा कविता संग्रह त्यांच्या पत्नीची वेगळीच आठवण त्यांना जागवून देतो. वपू काले हे डिसेंबर 1999 मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले होते. या संमेलनास त्यांनी रसिक संमेलन म्हणून म्हटले जाते. यात त्यांनी अध्यक्षीय भाषणाऐवजी रसिकांशी गप्पा आयोजित केल्या होत्या. कथेत त्यांनी फॅन्टसीचा मनसोक्त उपयोग केला. या दृष्टीने त्यांची भदे ही गाजलेली कथा पाहता येईल. त्यांच्या कथेमध्ये फॅन्टसीने एक नवीन वाट निर्माण केली होती. त्यांची कथा ही विनोद आणि कारुण्य याचे कलात्मक मिश्रण दिसून येते. त्यांनी मराठी वाचकांना श्रवणीय कथा हे तर दिलीच, त्याच प्रकारे लोकप्रियतेच्या पातळीवर त्यांच्या कथासंग्रहाचा अनेक आवृत्त्या निघूनही ही लोकप्रियता अजूनही वाढत जात आहे. पुढे त्यांनी आपल्या पार्टनर या कादंबरीचे नाट्य रूपांतर करूनही त्यांनाही अस्वस्थ झाले नाही. वपूंनी वाचकांशी सतत बांधिलकी ठेवून ही कथा लिहिली होती. टीकाकारांनी उपेक्षित ठेवलेला हा कथाकार लोकप्रियतेत मात्र मागे राहिलेला दिसून येत नाही. कारण पुढच्या श्रोत्यास किंवा वाचकास ते कथा सांगत नाहीत, तर कथा जगावयास शिकवतात. यात आर्किटेक्चर, इंटेरियर डेकोरेशन, चित्रकला, फोटोग्राफी, संगीत अशा विविध सांस्कृतिक वळणाचे दर्शन दिसून येते. त्यामुळे ही कथा समाजाभिमुख होत संस्कृतीचे वेगळे दर्शन घडवून दिसून येतात. रविकिरण मंडलाने जशी मराठी कविता वाचकमुख केली, तशी वपूंनी मराठी कथा घराघरामध्ये लोकप्रियता केली होती. कथाकथनात ही चिअर्स मिळवणारी ही प्रमुख बनली होती. त्यांची संवादप्रिय कथा रसिकांना वपुर्झा बहाल करते. नव्याने वपुर्झा तसेच झपुर्झाची व्यवस्था प्राप्त करून देते. या कथेतला आशय इतका हलका आणि फुलका आणि तडजोडीचा सवंग लोकप्रियता असला तरी त्यामागे वपूंचं व्यक्तिमत्व, रसिकत्व, कवित्व हे पुढे परत्वाकडे जाणारच ठरते. या दृष्टीने त्यांच्या टेकाडे भाऊजी पुन्हा पुन्हा आठवून पहावा. रंजनाचे सूत्रही प्लेजर बॉक्समध्ये चिरंतन ठेवा असे ठेवले जाते. वपूंच्या कथेचे हे सार इतकं दिसून येतो की कला क्षेत्रातला वपूंसारखा बहुरंगी प्रवासी समेवरच्या रंगतदार मैफिलीत सुद्धा रसिक रंजन करताना आपल्या मैफिलीची नजाकत आकर्षित करताना दिसून येतो. हेच प्रमुख दिसून येतं. हे त्यांचं गुणविशेष आपणास एक ताजेतवाने करत असतं. वपू काले यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी झाला. त्यांचे वडील नाट्यसृष्टीमधील एक नावाजलेले नेपथ्यकार होते. त्यांचा प्रभाव हा वपूंच्या व्यक्तिमत्वावर आणि कथा रचनेवर पडलेला दिसून येतो. नाट्य, संगीत, शिल्प ही कलेची क्षेत्रे वपूंची मर्मबंधने बनली होती. वपूंचे जगणे ही एक मैफिलच होती. ही मैफिल कलेशी बांधिलकी असलेली रसिकांना भरपूर दाद देणारी ठरली. वपूंची दाद देण्याची ही किमया आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी जपून ठेवली होती. कलासक्ती आणि रसिकता ही त्यांची कवचकुंडलीच होती. वपूंजीची कथा लिहिली आणि त्यांनी ती सांगितली ती अक्षा रंजक कथेने. ती जुन्यात नवी आणि नव्यात जुनी अशी होती. या कथेची मराठी कथेच्या वाटचालीतला प्रारंभ, मध्य आणि त्यानंतरचा वाहता प्रवाह आजमावून त्यात ही स्वतःची अशी खास वाट ठळकपणे समोर त्यांनी ठेवली होती. त्यांनी आपल्या खास रसिक वर्गही निर्माण केला होता. वपू काले हे पेशाने वास्तुविशारद होते. त्यामुळे सौंदर्य दृष्टी ही नोकरीचा भाग असल्याने जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा वेगळाच होता. त्यांच्यामधील लेखक हा पहिला जग पाहायचा, मग वपू जगाकडे पाहायचे. म्हणूनच त्यांनी कदाचित शब्दाचे राजवाडे आणि महाल बांधले असावेत. हे शब्द महाल आणि बांधणे हे तितकंच सहजी सोपं नसतं. म्हणजे मस्करीमध्ये जमलं असावं इतकं ते सोपं नाही. त्यांच्या एका एका वाक्यावर पुस्तकं लिहिता येतील इतकं त्यांच्या स्टोरीचा बेस आणि थीम म्हणून हा प्रचलित आहे. वपूंची कथा सांगण्याची पद्धत ही वेगळीच होती. म्हणजे ती भन्नाटच असलेली म्हणावी लागेल. तुम्ही हसत हसत त्यात अडकत जाता आणि विचारचक्र सुरू करून ते तुम्हाला कथेच्या शेवटी एक अशा ठिकाणी येऊन सोडतात की बाबा आता कर पुढचा विचार. असं काहीतरी कथा संपल्यावर आपल्याला असं म्हणावं लागेल. मग कथा वाचल्यानंतर आपण लेखकाच्या मनामध्ये शिरू लागतो.
पुढे असं काहीतरी लिहिलं असेल हे आपल्याला असं वाटू लागतं. आपल्या आजूबाजूचे जे कॅरेक्टर आहेत ते कधीतरी हायपर एक्झेट केल्याने आणि कॅरेक्टर असल्याने ते वाचताना गंमत वाटते. पण आपण त्यांना रिलेट करू शकतो. आपल्या आयुष्याशी ते निगडीत आहे आणि आपल्याच आयुष्याचा तो भाग आहे असे आपणास वाटू लागते. अशा भन्नाट व्यक्तिरेखा डिटेल नाही, पण त्या व्यक्तीचा अंदाज नक्की आपल्याला घेता येतो. त्यांचं व्यक्तिमत्व कथेमध्ये हे रंगवणं, ही व्यक्ती मला माहिती आहे असं वाचकाला नेहमीच वाटत असते. म्हणूनच वपूंच्या लिखाणाचे हे वैशिष्ट्य एक ठाम त्यांची बुद्धी किती पारदर्शकता होती हे दिसून येते. असं आपण त्याच्याशी संबंधित करणारे हे लेखकाचं यशस्वी म्हणावं लागेल. म्हणून वपू ही इतके प्रसिद्ध झाले होते. वपूंसारख्या मोठ्या लेखकाचे लेखन वाचल्यानंतर दोन गोष्टी आपणास सहज आकलन याचं होतं. एक तर मोठ्या लोकांना दूरदृष्टी असते किंवा आपण त्यांनी लिहून ठेवल्यापासून इंचभर ही प्रगती केली नाहीये. यामध्ये वपूने तेव्हा करून ठेवलेली मुंबई लोकलचे वर्णन वाचावे असे हवेसे वाटते. म्हणजेच वपूंना आता काल परवा माझ्या बाजूला उभे राहून प्रवास करत होते असा प्रश्न आपणास नक्की पडत असतो. असं सारखं ताजं लिखाण हे आपणास त्यांच्या वाचनातून दिसून येतं. तसं पुस्तक हे 2005ला प्रकाशित झाल्याने आजच्यासारखी परिस्थिती असेल, पण याचा अर्थ मागील तपाभरामध्ये लोकांची सेवा सुधारली नाही असा अर्थ आपण काढू शकत नाही. वपूंच्या लिखाणातून आपल्याला हेही दिसून येते की न दिसणाऱ्या गोष्टी ही खूप सुंदर असू शकतात. वपू वाचल्यानंतर जाणवते अगदी प्रकर्षाने. म्हणजे मन, विचार, प्रेम, बावलटपणा, हुशारपणा यासारख्या गोष्टींचा प्रत्यक्षामध्ये आकार वगैरे काही नाही किंवा त्या दाखवू शकत नाही, पण वपूने त्यांचे वेगळेपण कायम आपल्या लिखाणातून मांडत आले आहेत. मटेरियलिस्टिक आणि नॉन मटेरियलिस्टिक अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टीबद्दल थेट त्यांचे विचार आपल्या हृदयाला भिडतात आणि ते खोलवर लिहून खूप काही जणांना जमतं असं मला वाटतं. वपू एक त्यातलेच एक असे लेखक होते. काही लेखक हे मराठीमध्ये जन्माला आले हे त्यांच्यापेक्षा मराठी भाषेचे आणि मराठी भाषिकांचे भाग्यच म्हणावं लागेल आणि या यादीमध्ये वपूंचा एक श्रेष्ठ लेखक म्हणून उल्लेख आपणास करावा लागतो. वपूकाले लिखित पार्टनर याबद्दल बोलायचं म्हटलं तर तशी ती एक प्रेम कहाणीच आहे. पण ती वपूने लिहिली आहे हे त्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे अशा कहाणीचं ते वलन आहे. ते दोघेही आहेत, पण ते कोण्या जोशाने नसून वपूने लिहिले म्हणून तिथे वलय निर्माण झालेलं आहे. राजवाड्यावर म्हणाल तर अप्सरा टालीच्या इशाऱ्यावर नाचवण्याची जी ताकद तो बेंडबंबू शंकुतलेंसाठी पागल व्हावं तसेच आहे. वेडबंबू येथे औषध निर्मितीने दुकानात येणाऱ्या अनेकपैकी एक मुक्त वागण्यात पण स्वतःला गुप्त ठेवणारा पार्टनरची लाजवाब साथ मिळालेली दिसून येते. आपण सारे अर्जुन या बाबतीत म्हणाल तर आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्य अश्रूंच्या लाटेवर लिलेया लोटून देणारे कथाकार म्हणून वसंत पुरुषोत्तम काले यानं ब्रेन ट्यूबरने मृत्यू पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर आंतरबाह्य उन्मत असलेल्याचा प्रयत्न आलेला दिसून येतो. आपण सुपर भ्रमात असतो की विषादा अवस्थेत सापडलेलो आहोत असे आपल्याला वाटते. त्या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एक मित्राने ओशो रजनीश नावा यांच्या गीतेतील प्रवचनाच्या कॅसेट भेट दिल्या होत्या. त्या ऐकण्यामध्ये ते रंगून गेले आणि आश्चर्य हे की त्या कॅसेट ऐकून वपूंना जगण्याचे नवे बल मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे असे त्यांना वाटले. आपण स्वतःहून अर्जुन आहोत आणि स्वतःच नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची अवस्था जाणवते असे त्यांना कळून चुकले. महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशी एक कल्पना वपूंनी सांगताना आणि मांडताना त्यांनी ओशो रजनीशच्या कॅसेटने आपल्या श्रीकृष्ण उलगडून दाखविला असे ते म्हणतात. महाभारतातला वेगळेपण अर्थ ते सांगतात. माणूस कलाला एक नवा डोळा दिला म्हणून वपूने आपण सारे अर्जुन या लेखमालेला रूपाने स्वेर आणि स्वछंद चिंतन मांडण्यासाठी सज्ज झालेले आहोत. त्यातील पहिला 19 लेखाचा अंक हा संग्रहित केलेला दिसून येतो. वपूंचा कर्मचारी यामध्ये वपू काले सुद्धा एकेकाली कर्मचारीच होते. रांगा निरनिराळ्या कारणांसाठी आणि त्यात तात्काळ उभे राहणे, लोकल पकडण्यासाठी म्हणजेच ऑफिस गाठण्यासाठी घाई गर्दी होणे, त्या साऱ्यात आणले जाणारे बंद वगैरे प्रकार, तसेच साहेबांसह इतरांची खवचट बोलणी, कॅन्टीनमधील कामे, ठिकठिकाणी आपली चहा वगैरे यासारख्या सुविधा अनुभवलेले त्यांनी दिसून येते. त्यांनी सुद्धा इतरांप्रमाणे सारे हसत हसत हसण्यावारी नेले गेले होते, पण सोडून दिले नाही. त्यांचे लेखकीय मनाने हे सारे मिश्किलपणाने टिपलेले गेलेले या पुस्तकातून दिसून येते. वेळोवेळी म्हणूनच गोखले
खोमटे, सातवळेकर, वंदना वगैरे यांच्याबरोबर टिपणाऱ्या ह्या कथा त्यांच्या हातून लिहून झालेल्या दिसून येतात. यामध्ये त्यांच्या मंडळींनी त्यांच्या डोक्यावर घेतलेल्या त्यांच्या या संग्रहाचा पुन्हा पुन्हा आवृत्त्या निघालेल्या दिसून येतात. का रे भुललासी यामधून वपूंचा कथासंग्रह वरलिया रंगाचा भेद करून माणसांच्या खऱ्या रंगाचे दर्शन घडवीत असतो. माणसाला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागत असते. प्रसंग निरनिराळे असले तसा मुखवटाही निरनिराळा वापरावा लागतो. त्यात माणूस आपले अंतरंग, सुख-दुःख, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा, सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे हे परिस्थितीनुसार घालावे लागतात. तर लबाडपणाने घातलेले बुरखे हे वेगळेच असतात. प्रत्येकाच्या जगण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिसून येतो या पुस्तकानं आपला सांगतो. आपण आपल्याच रंगाने माणसं, प्रसंग रंगून पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसऱ्यावर आपले विचार हे लादू पाहतो. हेही एक प्रकारचे मुखवटेच आहे. वपूंच्या भाषणामध्ये आपण आपण त्यांच्या भाषेत जर म्हणाल तर असं सांगावं लागेल की ह्या वरवरच्या बोलण्यामध्ये आपल्याला आपली माणसे जगण्याचे निसर्गाचे खरे रंग कधी सापडतील हे सांगता येत नाही. काही खरं काही खोटं या कथेतून वपूंनी तुमची आमची सगळ्यांची जीवनाची पुस्तके उलगडलेली दिसून येतात असे म्हणण्यास हरकत नाही. या कथासंग्रहामधील म्हटले गेले आहे की ते खरे आहे. या संग्रहातील जे के भदे यासारख्या वपूंनी गाजलेल्या कथा यांची साक्ष देत असतो. ही व्यक्तिमत्वे आपल्यासारखेच दैनंदिन जीवन जगत असतात तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फरक दिसून येतो. या फरकामुळेच हे जीवन अधिकच जिवंत झालेले दिसून येते. वपू नेमके तेच हेरवतात आणि ते इतक्या सहज शैलीने आपल्या वाचकांना विश्वासात घेतात आणि वाचकांपुढे ते ठेवतात. त्यांनीही असेच जगावे तसेच वागावे असे ते सांगतात. वपूंच्या सर्व ज्ञात वैशिष्ट्यांपैकी जीवनामध्ये चेतना देणे हे त्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण गुण या पुस्तकातून दिसून येतो. गुलमोहर. गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या आकाशामध्ये पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलाने शेंडे वर करून डुलतं तेवढ्याच श्रीमंतीनं. काल्या भोर पावसाळी ढगावर सुद्धा वैभवशाली दिसतं ते भव्यच वाटतं आणि दिसून येतं. पण दिवाकरण पंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूड तोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुऱ्हाड बसली होती आणि त्या पहिल्या घावानं दिवाकर पंतांना अख्ख्या भूतकाळातील आठवणीचा तडाखा झाला हा दिसून येतो. दुसऱ्या घावावरही त्यांच्या भविष्यकाली नष्ट झालेला दिसून येतो. तिसरा घाव बसला आणि दिवाकर पंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघाव गणित आठवणीचा मोहर झोडपला गेला दिसून येतो. खाली पडलेल्या फांद्या चुकीत चुकीत दिवाकर पंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडांची उंची कमी होत होती. दिवाकर पंतांचं स्वप्नही लहान लहान होत गेलेलं दिसून येतं. ही एक रंजक कथा या गुलमोहरमधून वपू काले यांनी स्पष्टपणे मांडलेली दिसून येते. पुढची कथा म्हणजे गोष्ट हातातली होती. यामध्ये रागघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातील अव्यक्त ते व्यक्त होऊ लागलं. पूर्व म्हणाली, केवळ काटकोनात आपल्याला उभं केले म्हणून आपल्याला भिंत म्हणतात. आपली माती एकच आहे. त्याचप्रमाणे अंतरंग आणि बहिरंग यात काही फरक नसतो. आपण कुणाचाही विभाजन करत नाही. माणसाने त्यांच्या सोयीप्रमाणे खोल्या केल्या आहेत. आपण त्यांना साथ दिली. माणसाने ही माणसांना एवढी साथ देत का नाहीत हा प्रश्न यातून दिसून येतो. एक सखे. वसंत पुरुषोत्तम काले यांचं हे 25वे पुस्तक एका निराळ्या अर्थानं छापले गेले होते. या गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे अरेबियन नाईट्स सारखे त्यांचे स्वरूप आपल्याला दिसून येते. वपूने कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर चरित्रात्मक लिखाणही केले. पण त्यांच्या या खरापिंड कथाकाराचा ह्याहीपेक्षा कथाकथनाचाही आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती ही दिसूनच येते. त्यांच्या कथा अर्थवाही आणि भावनाप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्याचे हे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी अंतराने, अंतर्मनाने तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करताना दिसून येतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणाऱ्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडत असते. त्यांच्या लेखनामध्ये सहजता आणि सौंदर्य हा एक डौलारा दिसून येतो. पुढील म्हणजे इंटिमेंट. वपू काले यांच्या कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीच असते. किंबहुना त्यामध्ये कुठे ना कुठे आपण असतोच. परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसते किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपूने मार्मिकपणे टिपलेले दिसून आपणास येते. त्यावर मिश्किलपणे शब्द केलेले असते.
त्यातून तस्करी, मस्करी, मंडलीचे दिलासा मंडल यासारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात आणि न त्यातून असे अचूक शब्द आपण पाहू शकू आणि मत्सर वाटू लागतो. संवादातून कथा फुलवणे ही तर वपूंची खासियत म्हणावी लागेल. त्यामुळे तर वपूंच्या कथा पुन्हा पुन्हा आपल्यास वाचावे असे वाटत असते. अशाच वपूंच्या 9 कथा या संग्रहात आलेल्या दिसून येते, ज्यामध्ये मोदी अँड मोदी यासारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही यात समावेश केलेला दिसून येतो. पुढील म्हणजे कथाकथनाची कथा. कथाकथनामध्ये विश्रांती नसते. श्रोत्यांना एक क्षण ही रिकामं ठेवता येत नसतं. कथेमध्ये घडणारे प्रसंग, भेटणारे व्यक्ती श्रोत्यांप्रमाणेच कथाकथनकारालाही त्या क्षणी भेटत असल्याचा भास निर्माण करावा लागतोच असतो. कथा परिणामकारकतेने कथन करता येणं ही एक कलाच म्हणावी लागेल. ही कला एखाद्या तासासारखी जोपासताना आलेल्या अनुभवाचं कथन म्हणजेच कथाकथनाची कथा. या अनुभवावरील वपूंचं मार्मिक विश्लेषण ही एकदम उत्तम प्रकारे सादरीकरण दिसून येतो. पुढील म्हणजे घर हरवलेली माणसे. मुंबईसारख्या शहरामध्ये राहून आपलं रोजचं आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांची होणारी कुचंबना या कथेतून मांडलेली गेलेली दिसून येते. चालीतलं वास्तव्य, लहान जागा याचबरोबर विसंवादाचे उठणारे सूर यांना माणसाने जीवन अवघड करून टाकलेले दिसून येते. आयुष्यामध्ये संगीत 3 स्वरात विभागलेलं गेलेलं आहे: बालपण, तारुण्य आणि वार्धक्य. सर्वाधिक उमलणाऱ्या फुलणाऱ्या उत्कंठामध्ये काल तो तारुण्याचा. शरीराचे, मनाचे, भावनांचे आणि संवेदनाचे, कर्तृत्वाचे सगळे उत्साह भरताना येणारा हा तो काळ. पण तारुण्यामध्ये अनेक प्रकारच्या कुचंबनेने माणसांचं आयुष्य हे बांधून टाकलेलं दिसून येतं. अनेक संसारातून यामुळे उठलेलं विसंवादाचे सूर हे अस्वस्थ करणारे, जखम करणारे दिसून येतात. पुढील म्हणजे चिअर्स. वपू म्हणजे एका वेगळ्या संवेदनशील नजरेनं जग पाहणारे मनस्वी आणि उत्तुंग स्वतंत्र असा माणूस म्हटलं जाईल. भेटलेल्या प्रत्येक माणसांना खास वेगळेपण वपूंनी आपल्या लिखाणशैलीमध्ये व्यक्तिचित्र सामान्य माणसांचीच तरीही स्वप्नील दुनियेतील वाटतात असे वाटते. कारण त्यांच्याकडे पाहण्याची वपूंची दृष्टीच मुळीच विशाल आणि फक्त सुंदर न टिपणारी असे होते. नाना नेरुरकर हे आज अख्ख्या मुंबईतच काय महाराष्ट्रालाही माहीत असलेले व्यक्तिमत्व, पण वपूंच्या नजरेतून घडलेलं नेरुरकरांचं दर्शन लाजवाब म्हटलं पाहिजे. सुधीर मोघ्यांच्या कविता आणि गाण्यांनी भरून जाणारे अनेक रसिक असतील, पण कवितेतून त्यांच्यातली माणसांचा शोध घेणारे हे त्यांच्या भेटीसाठी तळमळणारे फक्त वपू कालेच म्हणावे लागतील. थोडक्यामध्ये चिअर्समधून आपल्याला अशीच माणसं भेटतात. वपूंची त्यांचं असलेलं सुंदर, निर्मळ नातं आपल्याला सुकून जातात. असं नातं, अशी माणसं आपल्यालाही भेटावी अशी इच्छा वाचताना आपणास निर्माण होते. माणसांचे विविध रंग, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची वल्ली ही छटा या इंद्रधनुष्याने दर्शन घडवणारे हे पुस्तक म्हणावे लागेल. झोपाला या पुस्तकातून मनाच्या विविध रंगछटाचं दर्शन वपूंच्या या पुस्तकातूनच दिसून येतं. प्रत्येक कथेतल्या वेदनांचा अंतःस्रोत वाचकांना ढवळून काढतो. या वेदनासह जगणाऱ्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपणास अंतर्भूत करताना दिसून येतात. स्वतःचा वेध घ्यायला भाग पाडतात आणि या कथांमधील माणसांचा स्वभाव, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्याच आजूबाजूला घडणारी व्यक्तिमत्व आहे असे जणू वाटू लागते. त्यांच्या आयुष्यामध्ये घडणारे प्रसंग आपल्याला आयुष्यामध्ये कधीतरी घडलेले असतीलच किंवा इतरांच्या आयुष्यात त्यांचे प्रतिबिंब बघितल्यासारखेच वाटते आणि म्हणूनच ही माणसे आपल्याला आपलीशी वाटतात. छोट्यांच्या कथाबीजांचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेमध्ये रूपांतर करण्याचे वपूंचं कसब आणि सामर्थ्य, त्यांची साध्या आणि सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्वज्ञान सांगण्याची त्यांची पद्धती ही जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपणास वेगळेच बल देऊन जाते. पुढील पुस्तक म्हणजे ठिकरी. वपूंच्या कथा जशा मनस्पर्शी असतात तशी कादंबरी ही मनस्पर्शी आहे. एका मनस्वी मुलीची ही कहाणी पितृसन्मान, व्यक्तीनं दिलेलं तिला मोठं केलेलं, वाचनाची आवड लावलेली, ज्ञानाचा मार्ग दाखविलेला अशा व्यक्तिमत्वाकडून आयुष्याची बर्बादी झाली हे महाभयानक सत्य पचवताना तिच्या मनाची राख झालेली दिसून येते. आयुष्याची संपूर्ण नवी सुखात सुरुवात करताना नियतीनं तिला ज्या ज्या परिस्थितीचं फेकलं गेलं तिथे तिने संघर्ष केला. सुखाच्या अपेक्षित नवीन प्रश्नांना सामोरं जावं लागलं गेलेलं, या साऱ्यातून तिने एक मनस्वी व्यक्तिमत्व घडले गेलेलं याचं दर्शन आपणास या पुस्तकातून दिसून येतं. आपल्या आयुष्यामध्ये सतत ठोकर खाणाऱ्या या नायिकेनं इतरांना आधार देण्याचं, सावरण्याचं ध्येय बाळगलं हे वेगळेपण दिसून येतं. एक वेगळ्या धर्माचं, विकास पावलेली, मनाला भावलेली, आव्हान करणारी आणि एक मजबूत पकड असती कादंबरी म्हणून ठिकरीचा उल्लेख केला जातो. पुढील कथा कादंबरी म्हणजे सप्तपदी. लग्न विधीतल्या सप्तपदी बरोबर सुखाच्या सहस्त्रपदाची स्वप्ने पाहत स्त्री प्रपंचामध्ये पाऊल टाकत असते. त्यावेळी अनेक संमिश्र भावनांनी तिचे मन वेढलेले गेलेले असतात.
नव्या नवलाईचं अप्रूप नवीन वातावरण, नवीन माणसं, याच अनामिक दडपण आणि तिच्या साऱ्या आयुष्यामध्ये भरलेली घडामोड ही दिसून येते. तसेच संसारातील अशा तप्त मुद्रांच्या कथा या संग्रहामध्ये वपुनी रेखाटलेल्या दिसून येतात. अनेक जणी या तप्त पतीवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात स्वार्थानं सूर जुळले अशक्य दिसून येते. पण नवरा जर सखा असेल तर पाऊल वाट फुलांची पायट्यांची बनलेली असते. तसेच नसेल तर जखमा करणारी काटेरी रस्ता हा दिसून येतो. अवघड वाट अशीच अशक्यता निर्माण झालेली संसाराच्या कथा वपुनी आपल्या पद्धतीनं, आपल्या शैलीने या तप्तपदीमध्ये दर्शन घडवून देतात. वपूंची पुढील कादंबरी म्हणजे तू ब्रह्मत आहासी वाया. ऐहिक जीवनाचारातून मनोवृत्तीच्या उंच नेणारी, अलगदपणे प्रशांत शांततेकडे नेणारी, प्रकाशवाट उजळवणारी नायिका ही या कादंबरीचे बलस्थान मानले गेले आहे. आकर्षण केंद्र संपूर्णपणे ऐहिक यशात जीवनाची परिपूर्णता मानणाऱ्या आजच्या मनाचं प्रतीक म्हणजे ओंकारनाथ. या यशामागून येणारे निस्तत्व, रसहीन, आवेगहीन आयुष्य भोगणाऱ्या परंतु त्याचीही जाणीव नसणाऱ्या अशा मानवाला खऱ्या अर्थाने चैतन्याकडे, संपूर्ण आनंदाकडे नेणारी बोट धरून ही कादंबरी वाचकालाही उत्कंठ प्रेमाचे आणि त्यामागचे असीम अविनाशी आनंदाचे भेट देत असते. पुढील कादंबरी म्हणजे दुनिया तुला विसरेन. उर्दू ढंगाची शायरी मराठीत करताच येणार नाही या ठाम विधानाला तोच ढंग घेऊन पण त्या ढंगाच्या नियमावलीत न अडकता भाऊसाहेब पाटकरांनी ढोल उत्तर दिले. असेच त्यांच्या या ठोस उत्तरांना साऱ्या मराठी रसिकांनी उचलूनही धरले होते. या शायरीला विदर्भाच्या चौकशी पडल्या नव्हत्या. मुलात समजले गेलेले वाटावेसे हे काव्य वपुनी तोच ढंग अचूक पकडून खुलविले दिसले आणि त्याची खुमारी वाढवली दिसले. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केलेल्या या रसग्रहणात दिसून येते. दोस्त या कादंबरीमधून या विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वतःच्या कुटुंबाचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखी विशिष्ट आखली गेलेली जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवन विरुद्ध कंटाळून बंड करणारी अशी काही माणसं या जगामध्ये आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने आपल्या आजूबाजूलाच ही आपल्या त्या व्यक्तिमत्व दिसून येतात. त्यांच्या आयुष्यामध्ये घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात तरी कधीतरी घडलेलेच असतील आणि इतरांच्या आयुष्यात ते प्रतिबिंब बघताना आपणासही दिसून येतात. म्हणून ही माणसं आपल्याला आपलीशी वाटतात. छोट्या छोट्या कथाबैजांचे फुलवत भावस्पर्शी कथित रूपांतर करण्याचे वपूंचं कसब सामर्थ्यशाली त्यांची लिखाण ही दिसून येते. पुढील म्हणजे निमित्त. ललित गद्य हा तसा वाचकांचा आवडणारा साहित्य प्रकार म्हणावा लागेल. याचा आवाकाही मोठा आहे. लेखकाच्या मनातले विचार, भावना, स्वप्नपूर्ती, कल्पना विविध मोहमयी शब्दरूप घेऊन ललित रूपामध्ये अवतरलेली ती त्याचं ताज टवटवीत रूपानं अधिकच मोहरणारं छोट्या छोट्या प्रसंगातून ललित शब्द जणू काही समूहात येत असतो. वाचनाचा आनंद दान अलगद वाचकांना हाती पडतं. लोकप्रिय लेखक वपू काळे यांच्या या आगळ्या वेगळ्या लेखनाचा हा संग्रह लेखकाच्या मनोविश्वामध्ये अनंत अनुभव आहेत याचा भंडारा हा दिसून येतो. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुरलेले असतात. काही निमित्तानं त्यांच्या वाचकांना वाचाही फुटते. अशा अनुभवाचा हा एक गुलदस्ता म्हणावा लागेल. पुढील म्हणजे पानपोई. वपूंचं पुस्तक, परंतु हे पुस्तक नव्हे. काही सुचलेले विचार, काही घडलेल्या घटना, काही एकीव वाचीव गोष्टी इतरांचा खुलवून सांगावे असे हे काव्य विनोद मात्र हे सारे वपू काळे यांच्या या शैलीत ढबीत अशा या छोट्याशा पुस्तकाचे वेगळेपण दिसून येतं. ही एक प्रकारची पानपोई आहे. थकल्यावर, तहान लागल्यानंतर तीवर आपण भागवण्यासाठी एवढीच वपूंचा उद्देशही तेवढाच मात्र आहे. मात्र वपूंना हे सामाजिक कर्तव्य वाटलेले आहे. म्हणूनच त्यांना ज्या आपले अनुभव इतरांना सांगावे असे वाटते त्यांनी कुचराई न करता ते सांगितले पाहिजे असे त्यांना वाटत असते. याबद्दल त्यांनी धारणा अशी होती की अनुभव व्यक्त करण्या इतका लेखक व्हावं असं नाही. तो अनुभव लेखणीच्या टोकाशी उपस्थित करणं हा त्यांचा एक आगळा वेगळा प्रयत्न होता. पुढील म्हणजे प्रेममयी. ओशो यांच्या बिलवेड या ग्रंथाच्या आधारे वपूंनी केलेले हे स्वेर लेखन आहे. ओशोंना अभिप्रेत असलेल्या आधुनिक मानवांचं दर्शन वपूंच्या लेखनातून दिसून येतं. कुठलाही जाती, धर्म, पंथ, विचारमयीच्या वैचारिक भावनिक दबावापासून मुक्त होऊन खऱ्या अर्थानं मुक्त तत्वज्ञान जगाला माणसानं अनोखं चित्रण वपून येथे केलेले दिसून येते. हा माणूस हा कसा आहे आणि कसा असतो याचं कोणतेही प्रार्थनास्थळ नाही. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातला आणि मानवाचा परमेश्वर हा तो मानवाचा देव मानला जातो. प्रेम आणि प्रेम हाच त्याचा स्थायीभाव आहे.
जगाला बदलणाऱ्या फंदात न पडता स्वतःला अभिप्रेत असलेलं विश्व स्वतः निर्माण करण्याची वेगळी वाट ही चोखळत माणूस असला पाहिजे आणि त्याचा प्रवास अंतर्मनाने असतो. त्यामुळं प्रत्येकाचा देव स्वतंत्र स्वयंभू असतो. हा माणूस म्हणजेच बाऊल. म्हणजेच माणूस हा उत्कटपणे उत्स्फूर्तपणे जगतो आणि नैसर्गिक बनतो. तो शांत असतो, आपल्या जीवनातील विरघळून गेलेला असतो. परमेश्वराने दरवाजा वाजवावा म्हणून तो दार उघडण्याकरता तो सज्ज असतो. वपुनी या तत्वज्ञानाच्या पातळीवर हे वेगळे प्रेमाचे अनोखे दर्शन वाचकाला चाकोरीबद्ध बद्धातून बाहेर पडण्यासाठी आणि वैचारिक दृष्टीतून पाहण्यासाठी मुक्त मानवाच्या उच्च वैचारिक पातळीचं दर्शन यातून दिसून येतं. प्लेजर बॉक्स जो भाग 1 आहे त्यामध्ये पत्रांची पेटी जवळपास सगळीच सारखी असते. वपूंची मात्र शब्दांचीच, परंतु केवळ शाब्दिक नव्हे तर प्लेजर बॉक्स असतो. वपून आता तो प्लेजर देतोच, पण ह्या पुस्तकामुळे तो वपूसह वाचकांनाही मिळतो. वपू लिहितच होते, वाचकांच्या मनाचे झंकार न उमटलेले तर नवळच असं म्हणावं लागेल. वपून हे झंकार हवेत विसरून जाऊ नये आणि तत्परतेने पत्रोत्तर उत्तर देऊन तारा अधिक छेडल्या आहेत. त्यांचे पुस्तक करतानाही वपूने त्याला नुसते पत्रोपती असे स्वरूप न देता त्या भोवती आपल्या आठवणीचे गुंफले आहेत. या पत्रातही त्यांनी स्तुतिसुमनंही देणे कटाक्षाने टाळलेले आहेत. मुळातच आवडीनिवडीचा हा पत्रव्यवहार हर्ष, हुदके आणि हुंकार याचा एक वेगळाच नजराणा वपू काळे यांनी सादर केलेला आहे. पुढील म्हणजे प्लेजर बॉक्स भाग 2. यामध्ये प्लेजर बॉक्सच्या निमित्ताने एक गोष्ट कटाक्षाने टाळता येण्याचा प्रयत्न आहे की निव्वळ खुशामत करणारी पत्र किंवा संपूर्ण पत्रातला खुशामत वा बेदम कौतुक करणारा मजकूर प्रकाशित होऊन द्यायचा नाही. ही खुशीपत्रांची तोडणी नाही, एक संवाद आहे, आनंदाची देवाणघेवाण आहे असंच म्हणावं लागेल. संवादाच्या गप्पागोष्टीच्या ओघात आपण एकमेकाबद्दल जेवढं चांगलं बोलतो तेवढं स्तुतीपर बोलणं येणं हे अपरिहार्य मानलं जातं. पत्रव्यवहारामध्ये मुळातच आवड निवड करण्यासाठीच निर्माण झालेलं आहे. तरी सुद्धा वाचकांची पत्र हे काटक छाट करून प्रकाशित केलेली आहेत. वाचकाच्या संकोचातून टाळता येणाऱ्या स्तुतीने त्यांचा भाव कळतो. संवाद पुढे सरकत नाही. ज्या पत्राने आणखीन बोलावं लागलं त्याचं पत्रांना अग्रक्रम मिळणं अपरिहार्य मानलं जातं. वपूंनी एका वेगळ्या धाटणीची फॅन्टसी एक प्रेयसी ही कादंबरी लिहिली. वपूंच्या कथा, कादंबऱ्या या लिखाणातून त्यांचं तत्वचिंतन एखाद्या मध्येच येणाऱ्या सुखद शिडकाव्याप्रमाणेच असते. कथेच्या ओघात कहाणीमध्ये वाचक गुंतलेला असताना अलगदपणे ते चिंतन मनामध्ये उतरत असते आणि त्यामुळेच कथेला एक वेगळे स्वरूप देते. पण ललित लेखाचा बाणाच वेगळा असतो. साहित्याचा गाभा असलेल्या सौंदर्य अनुभवाचा पातळीवर मितवाचा शोध या साहित्य प्रकारामध्ये अधिक सहजपणे, स्पष्टपणे वेगवेगळ्या खपातून व्यक्त होताना दिसून येतो. एका छोट्या घटनेतून घटनेच्या निमित्ताने उलमत जाणारे विचारांचे बहुरंग पुष्प वाचकांना एक सुगंध आनंद देत असतो. वपूंच्या या पुस्तकातील लेख म्हणजे अनेक आनंददायी, क्वचितच गोंधळून टाकणारे आणि बरेचदा सखोल विचारांच्या गर्तेत नेणारे दिसून येते. वाचकाच्या मनातील अनेक अतव्य भावना, विचार यातून शब्दरूपामध्ये भेटल्यासारखेच वाटतात. तर काही विधान हे खास वपू व्यक्तीत घेताना अवतरलेले दिसून येते. मनातील, स्वप्नातील आणि वास्तवातील स्त्रीच्या लिखामध्ये मांडलेल्या विचारांचा, कल्पनांचा मनोरम खेळत असताना वाचक हरवून जातो. त्यातील अनुभवी प्रत्यक्ष घडल्याची घडावी अशी तीव्र जाणीवही निर्माण होते. प्रिय भालेमधून मांडलेला विचार प्रत्येकावेळी आपण कुणाला तरी हाक मारित असतो असं मनोमत आपल्यास वाटत असते. या हाकेमागे असलेला आक्रोश, आनंद, दुःख असोशी मनामध्ये झिरपत असते. असे अनेक वैचारिक भावनिक पातळीवर विचारांचा कवडसे या पुस्तकातून आपणास एक वेगळाच दर्शन घडवीत असतो. पुढील म्हणजे बाई बायको कॅलेंडर. वपूंच्या कथाची सुरुवात नेहमीच अशा वेगळ्याच उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट सुद्धा बहुधा धक्कातंत्राचे वापर झालेले दिसून येते. वपूंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथात अगदी पराकोटीला नेलेले दिसून येते. आपल्यालाही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे अशी मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनामध्ये मनावर जी अनावर ओढ असते त्याचा धागा पकडून वपून ही कथा विणलेल्या दिसून येतात. मुळात सर्व कथांचा प्लॉट हा अनुभव असाच आहे. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते आणि धक्का देऊनच शेवट होतो. विषयाच्या नाविन्यामुळे आणि वपूंच्या दिलखुलास मिश्किल आविष्कारामुळे वाचक कथेमध्ये गुंतून राहिलेला दिसून येतो. पुढील कथा म्हणजे भुलभुलैयाबद्दल. भुलभुलैया नावाची चमत्कारक वाटावा अशी एक वास्तुलेखन शैली आपल्यात दिसून येते. वपूंच्या या संग्रहातील घसघशीत 22 कथा म्हणजे असा चमत्कारच म्हणावा लागेल. पण तो चक्रावून टाकणारा नसून त्यातील मजा लुटायला लावणारा असाच आहे. हातचे सोडून पलत्याच्या पाठीमागे लागणे व्यर्थ आहे. जे काही आपले आहे तेच आपले आहे असा विचार
वपूंच्या या साऱ्यातून नकळतपणे वाचकांना मनावर बिंबवून जातो. अगदी चष्मापासून बाई बायको कॅलेंडरपर्यंत ब्रह्मदेवाचा बाप आला तरी ते शक्य होणार नाही असे उठसूट म्हणणाऱ्या राहुलकरांची ही कानउघडणी वपूने प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच करावा लावली आहे आणि त्याच्या सुवर्ण तुलात कृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा सारे आलेले दिसून येतात. पुढील कादंबरी म्हणजे महोत्सव. सगळी थोर रसिक वाचक मंडळी आपापल्या आवडत्या लेखकाला एक ठराविक असा प्रश्न विचारत असतात. ते म्हणजे तुम्ही रंगवलेले व्यक्तिमत्व हे प्रत्यक्षात तुम्हाला भेटले होते का? खरं तर अशा व्यक्ती आपल्या आसपास असतातच असतात. समाजापर्यंत हे व्यक्तीचे न्यायालाच त्यांना हवे असे खुद्द वपूंनी त्यांच्या या पुस्तकानिमित्तच सांगितले आहे. त्यांच्या या लेखाचे सूत्र म्हणजे तेथे वाचकांनी त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती भेटतात, पण त्यांना येथे वपूंच्या लेखनातून भेटण्याची खुमारी ही वेगळी दिसून येते. पुढील पुस्तक म्हणजे ज्याचं आपण म्हणतो माझं माझ्यापाशी. वपू काले एक वाचकप्रिय लेखक. त्यांच्या लेखनामध्ये वाचकांची हितगुंज करण्याची, बोलण्याची एक वेगळी शैली आहे. ती उर्मीच वाचकांना खेचून घेऊन येते. वपूंची कथा ही प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरामध्ये घडणाऱ्या कथा आहेत. या कथांच्या अनुषंगाने वपू जे भाष्य करतात ते महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक कथेतून चिंतन करणारं, जीवनावर भाष्य करणारं एक जगामध्ये एक वाचकांना भेटतच असतात. छोट्या छोट्या प्रसंगातून वाचकाला विचार प्रवृत्त करण्याचं सामर्थ्य या कथामध्ये असते. या कथासंग्रहामध्ये एक 14 कथा आहेत. ही प्रत्येक कथा मानवी मनाच्या अस्तित्वाचे अस्वस्थाचे प्रतिबिंब दिसून येते. माणसाच्या घुमटलेल्या विचारांचे तरंग या कथातून व्यक्त होताना दिसून येतात. रसिक वाचकांना मेजवानी ठरावी अशी चिंतनशील कथा वपूंच्या पुस्तकातूनच दिसून येते. पुढील कादंबरी म्हणजे मायाबाजार. वपूंच्या कथा विश्वामध्ये मध्यमवर्गीय जीवन केंद्रवर्तीत झालेला दिसून येतो. तरी ही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठराविक चाकोरीची ही कथा नाहीच. सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या असामान्य सुखदुःखाचा उद्गार देणारी ही कथा म्हणावीच लागेल. हलक्या फुलक्या मिश्किल विनोदी शैलीचे अधिष्ठान असे लाभलेले वपूंच्या कथांना असलेले तरीही त्यांची कथा ही कधी आचरट होत जाते असे नाही. त्यांच्या कथा निवेदनामध्ये एक प्रकारचा संयतपणा, वाचकांचा खुलवणाऱ्या, हसवणाऱ्या रंजकतेचे अधिष्ठान प्राप्त झालेल्या कथेला आलेले दिसून येते. तसेच स्वस्थ रंजकतेला थारा ते देत नाहीत. लेखक बहुश्रुत असल्यामुळे त्या कथाविश्वामध्ये विविधता आणि विपुलता हे असावेच लागते. अनुभवाचा तोचपणा त्यांच्या लेखन शैलीमध्ये दिसून येत नाही. सामान्यतः 5-50 कथा लिहून झाल्या तरी मराठी वाचकाला कथा थकते आणि लेखकाचा उद्दामपणा हा धर्म अनुभवाचे तेच दळणवळण गिरवलेले जाते. परंतु वाचकांच्या दृष्टीने कथा वृक्ष कंटाळवाणी होऊ नये हे वपूंची खास वैशिष्ट्य शैली दिसून येते. पुढील कादंबरी म्हणजे मी माणूस शोधतोय. वपूंच्या या कथासंग्रहामध्ये नावच मी माणूस शोधतोय असे आहे आणि त्यांच्या लेखनाची आणि वृत्तीशीही सुसंगतच असे नाही. वपू जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांना दिसणारी असतात, पण वपूच्या नजरेनं त्यांच्याकडे बघतात, ती त्यांना टिपतात, ती चकित करणारे असेच दिसून येते. आपल्या लक्षात कसे हे आले नाही असे आपल्यालाच वाटते. हे वाचल्यानंतरच आपणास कळते. आपल्या लक्षात येऊनही आपल्याला असे टिपता येत नसले तरी हेही लक्षात येणं मग ह्या लेखनद्वारे कौतुक आणि सप्तवर्षी, दुर्वास इत्यादी माणसांचा शोध वाचकांना खुलवूनच जात असतो. म्हणून या शोधकथांच्या या संग्रहामध्ये 25 वर्षात 4 आवृत्त्या निघालेल्या आहेत. पुढील कादंबरी ही मोडेन पण वाकणार नाही याबद्दल सांगते. समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्ती हे आपणास वेगवेगळ्या रंगाचे, ढंगाचे दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं असं तत्वज्ञान असतं. जगण्याची त्यांची पद्धत ही निरनिराळी अशी म्हणावी लागेल. स्वतःचे नियम त्यांचे असतात, त्यांची मतप्रणाली असते. आपल्या मनामध्ये स्वीकारलेल्या मतांप्रमाणे माणसं वागत असतात आणि ती मतं वंशपरंपरेने, संस्काराने, परिस्थितीने अशी अनेक कारणानं तयार झालेली असतात. प्रत्येक व्यक्तिगणित या मतांचे आविष्कार भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात. याला आपण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हणतो. सर्वसामान्य माणसांचे राग, लोभ, मत्सर, प्रेम, करुणा या आविष्काराचा सर्वसामान्य असतात. त्याला स्वतंत्र चेहरा नसतो, परंतु काही माणसं मात्र वेगळी दिसतात. त्यांची भावना, त्यांचे विचार व्यक्त करण्याची पद्धत ही सर्वांहून वेगळीच दिसून येते. म्हणून आपण त्यांना विक्षिप्त म्हणतो. या कथा संग्रहातून अशा 8 विक्षिप्त व्यक्तींच्या तऱ्हा रंगल्या गेलेल्या दिसून येतात. नामशेष होणारा धोका असतानाही माघार न घेणाऱ्या व्यक्तींच्या कथा आपल्या मनात घर करून जातात. कारण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये आपल्यालाही काहीतरी असंच वागायचं असतं अशी इच्छा असते. साऱ्या जगाला झिडकावण्यासारखं, ठोकरण्यासारखं धाडस या व्यक्तीमध्ये दिसून येते. अशा व्यक्तिरेखा वपूने रेखाटलेल्या या 8 खुमासदार व्यक्तिमत्व आणि त्यांची कथा हे रंजकतेने त्यांच्या पद्धतीने वपूने रंगवलेली दिसून येते. पुढील कादंबरी म्हणजे रंगपंचमी. माणसावर मनापासून प्रेम करणाऱ्या एका साध्या माणसांचं हे लेखन असे वपूने आपल्या या लेखनाबद्दल म्हटले आहे.
त्यांनी विनय नाही तर हे खरोखरच असले त्यांनी कबूल केले आहे. पण वपूंचं भाग्य असे की त्यांना नाना विविध प्रकारची नाना माणसं भेटलीत. त्यांच्याकडून हाचे न राखता जे मिळालं ते वपूने भरभरून घेतलं. ती एक प्रकारची रंगपंचमीच म्हणावी लागेल. त्या रंगामध्ये नखखिशात्मक बनलेल्या वपूने तेच रंग त्यांच्या साऱ्या छटासह आपल्या पुढ्यात आणि मिश्किलपणे आपल्या पुस्तकातून रंगवलेले दिसून येते. आपणास ही रंग अनुभवले नाहीत तर ही आपल्याजवळ ती नजर नाही म्हणून आपण ते पाहू शकलो नाही. वपूंच्या शैलीतून हे सारे वाचताना आपणास त्या कृत्रिमरित्या काही वाटत नाही. काल्पनिकतेचे दोषी त्यात देता येत नाही. उलट हे सारे आपलेच आहे, आपल्याच भेटलेले असे वाटलेले व्यक्तिमत्व दिसून येते. म्हणून रंगपंचमी ही कादंबरी विशेष ठरते. पुढील म्हणजे रंगमनाचे. रंगमनाचे हे 11 कथांचा संग्रह आहे असं मानला जातो. कथा जरी 11 असल्या तरी वपू काले यांच्या चुरचुरीत लेखनाचे खुमासदार असे हे रंग दिसून येते. आजूबाजूचे सारे विश्व ह्या नाना प्रकारच्या त्यात टिपलेले गेलेले दिसून येतात. वपू नेमकेपणाने टिपणारे छायाचित्रकारही होते. पण तोच गुण त्यांच्या लेखनातही उतरलेला दिसून येतो. म्हणूनच गॅरंटी बघता तुम्हाला पण आणि तसं झालं तर आपल्या साऱ्या संग्रहातील कथा असंही असू शकतं. हे असंच आहे असे वाटायला लावणाऱ्या या सारे वपूंची शैली ही वैशिष्ट्यपूर्ण दिसून येते. वाचक हा एक वेगळा आनंद घेऊन जातो. वपू केवळ मिश्किल लेखक नाहीत तर विचार करायला लावणारे मिश्किल लेखक म्हणून त्यांची गणना केली जाते. याची प्रचिती यावी असा मनाच्या रंगांची उधळण करणारा हा कथासंग्रह दिसून येतो. पुढील म्हणजे वलय. ही कथा म्हणजे एक गोष्ट घटनेतून फुलत जाणारा नाट्यमय आहे. या नाट्यातून मानवी स्वभावाचे विविध नमुने हे आपणास दिसून येतात. वपूंच्या कथातून माणसांचं दुःख, आनंद या सरळ तरळ दर्शन याचं दर्शन घडवीत असताना दिसून येतं. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची वेगवेगळी ओळख करून देताना वलयमध्ये प्रत्येक कथेतून एक वेगळीच ओळख झालेली माणसं भेटत असतात. अर्थामधील अप्पा, व्यवहारिक जगात पैशामध्ये फसलेले जगण्याचं कोणतंही दुःख न बाळगणारे, तसं मिळणाऱ्या अपार आनंदामुळे कामातून मिळणाऱ्या आनंदाच्या धुंदीतून जगणारे, त्यांचं जगण्याचं तत्वज्ञान आणि स्वप्नवेडीमधली मृणालिनी एका स्वप्नात जगणारी ही व्यक्ती सुद्धा दिसून येते. त्या स्वप्नामागचं करून सत्य वाचकांना हरवून टाकतं. विश्वासमधील विश्वास पंडितीची कैफियत मनाला सुन्न करत असते. या आणि अशा मनात दीर्घकाल रेंगाळणाऱ्या कथांचा हा संग्रह म्हणून वलयला महत्त्वपूर्ण ठरतं. पुढील म्हणजे वपू 85. वपूंची कथा ही जन्मदात वैशिष्ट्य घेऊन आलेली दिसून येते. तिनं परंपरेला सोडलं नाही आणि नवतेला अवरलेलं नाही. मराठी कथेच्या इतिहासामध्ये जे जे प्रवाह आले त्या प्रवाहातील चमकती वैशिष्ट्य वपूंच्या कथेमध्ये नेहमीच आढळून येत असते. हरिभाऊ आपट्यांच्या कथन कौशल्य असलेली मानवी मने उलगणारी पण बोजड मनोवैशिष्ट्यात्मक आणि वपूंची कथा वाटत असते. त्या खास संसार कथा आहे आणि ही कथा मध्यमवर्गीय लोकांची आहे. ही मध्यमवर्गीय माणसे दुःखी आहेत, सुखी आहेत, सुख दुःख मिश्रित आहेत असे, पण संसाराचा ऐक्य साधणारी आहेत. ती संसारात राहूनही स्वतःचे घर हरवून बसतात आणि त्यांच्या कथा मात्र रसिकांच्या मनामध्ये घर करून जातात. वपूंच्या संसार कथा पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाचाव्याशा वाटत असतात, कारण त्या तडजोडीवादी आहेत आणि संवादी आहेत. या कथा वाचताना मनामध्ये आपुलकी निर्माण करत असते. पुढील कादंबरी म्हणजे वपू यांची माणसं. वपू काले माणूसप्रेमी लेखक होते. त्यांनी गणितापेक्षा कवितेत अधिक जवळचे मानले, त्यामुळेच विविध माणसंही त्यांच्या अधिक जवळ गेलीत असेच म्हणावं लागेल. माणसांच्या जवळ गेलं त्यामुळे माणसांचे एक चैतन्यदायी विलोभनीय कारंजेचं त्यांना पाहायला मिळाले. त्यातून त्यांच्या अनेक कथांचा लाभ झाला आहे. कथाकथनाचे कार्यक्रम रंगले गेलेले होते. या पुस्तकातील माणसं म्हणजे त्या माणसांच्या पूर्ण कथा नसल्या तरी ही माणसे उलगडतील असे हे तुकडे तुकडे आहेत. त्यातील वपूंनी केलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या पासून त्यांनी अनुभवलेल्या, माणसातील नोंदवलेल्या परतीच्या अशा अनेक घटना त्यांनी या वाचकाला वाचनाचा आनंद देत राहील असे दिसते. हे सारे बहिणाबाई अभिप्रेत माणसा कधी होशील माणूस साठीच आहे. पुढील कादंबरी म्हणजे वन फॉर द रोड. पुढच्यालाही स्वतःच्या पत्नीव्यतिरिक्त अन्य स्त्रीच्या सहवासाचे सौख्य रोमांचित करणारे वाटत असते असं आपण धरून चालतो. पण वन फॉर द रोड हा यामधील नायक आगगाडीतील भेटलेल्या मोहिनीच्या सहवासात रममाण होण्याऐवजी स्वप्नात बघतो. ते काहीतरी भलतेच. त्याच्या स्वप्नवृत्त पायभिरू मनाला आणि त्या नैतिक सुखाचा आनंद मात्रही तुटला येत नाही. मात्र आपण आपले मनाचे असलेले भलते सुख अंगी लावून घेत नाही. हे सारे एखाद्या गांभीर्याने या वैशिष्ट्य तत्वाचा वाव आणून सांगून वपू यांच्या अर्थातच तसे करत नाहीत. तरीही सांगायचे ते सांगतातच. याप्रमाणे वपू यांचे प्रादर्शिकतेचे शिरलेले नाहीत.
त्यांच्या या कथांचे वातावरण शहरी आणि मध्यमवर्गीय आहे हे त्यांच्या या कथांचे विशेष ही तसे दिसून येते आणि तेही शहरी मध्यमवर्गीय असलेले दिसून येतात. पुढील बाबतीत म्हणावे तर वपुरवाई हे श्रेष्ठ कथाकथनकार म्हणून वपूंची असलेली ओळख ही त्यांची अनेक मनोरम वैशिष्ट्य सिद्ध करताना दिसून येते. मनाची पकड घेणारी कथा लिहिणारे लेखक, कथेतील पात्रे जिवंत करणारे, श्रोत्यांच्या गुंतवून ठेवणारे कथानकार आणि या सर्वांमागे सुप्तपणे उभे असलेले डोळस रसिक तत्वचिंतक प्रत्येक कथेतून वपूच्या वाचकांना भेटत असतात. एकाच वेळी अनेकांना अंतर्मुख करणारी, बहिर्मुखातून अंतर्मुखावून देणारी, लोकरंजनातून वैचारिकतेकडे झुकवणारी अशी वपूंची कथा आपणास दिसून येते. त्यांच्या कथेतून अनोख्या माध्यमातून सतत माणूसपणाचा उद्घोष दिसून येतो. वेगवेगळ्या परिस्थितीतून घडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्यातली असामान्य तत्वाची झलक वपूने नेमकी पकडलेली दिसून येते. आपल्या प्रसन्न, खुशामतदार, मिश्किल तत्वशैलीतून आविष्कार कथा वाचनीय आणि श्रवणीय करतात. वपूंच्या खास कथांची ही वपुरवाई वाचकांना अपूर्वाईच वाटेल अशीच ठरते. पुढील कथा म्हणजे चतुर्भुज. दोनांचे चार हात झाले की सगळ्या चिंता मिटल्या, हा एक समज एक आयुष्याचे खरे सूर तिथूनच झिरपू लागतात. तसेच रोजच्या जगण्यातली मोठी मोठी स्थित्यंतरे, भावनिक मानसिक आंदोलन आणि सुखांची आवर्तने ही सगळेच गुंफून राहत असतात लग्न या शब्दाभोवती. चतुर्भुज कथेतला चिंताचूर व चुडा मधील वधू पक्षांची केविलवाणी दैना अंतर मधल्या दोन मैत्रिणीच्या लग्नामुळे पालटलेले आयुष्य आणि बलिदान मधील नियतीच्या फेऱ्यात अडकलेली बायको या आपल्याच आजूबाजूची ही पात्र खास वपूंच्या शैलीमध्ये अवतरलेली दिसून येते आणि त्याचा बहारदार लेखणीतून ही बहरलेलीही दिसून येते. म्हणून चतुर्भुजला एक वेगळेच वैशिष्ट्य दिसून येते. ओंकार या कादंबरीमध्ये तारुण्य आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काल दिसून येतो. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाटेल ते करण्याचा, स्वतःची झालेली फटफजिती कबूल करण्याचा, दुसऱ्याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधी कधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारीही लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही, नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरं जायचे धैर्यही कधी कधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनावा तिथून काही जण जगतात, काही त्यातून बाहेरही येतात. मागचे भोग विसरून वाटेला आलेले संसार टुकीने नेटकेपणाने करणारेही असतात, तर व्यवहारामध्ये भलताच काल्या वाटेने जाऊन काही जण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आतयातील जोम, परिस्थितीमुळे असफल झालेले प्रेमाची वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव्य तडजोड, सचेपणा, मुलाबद्दलचा उमाळा, हळवेपणा या साऱ्या अवस्था वपूने या संग्रहामध्ये वेगवेगळ्या कथांतून चितारलेल्या आहेत. कधी कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाऱ्या तर कधी डोळ्यात कडा आलेल्या असणाऱ्या ह्या परिस्थितीही दिसून येते. कधी कधी सरळ सत्याला भिडणाऱ्या अशा कथाही यामध्ये समावेश केलेल्या दिसून येते. म्हणून हुंकार हे वैशिष्ट्यपूर्ण त्यांचे कथाकथन दिसून येते. पुढील कादंबरी म्हणजे सखीची. सखी पाहून झकासरावपर्यंत 9 कथांद्वारे वाचकाला निर्मळ आनंद देणारा वपूंचा हा कथासंग्रह म्हणावा लागेल. यामध्ये केवळ हा आनंदच मिळतो असे नाही, तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि त्याला आला तो क्षण कसा सुखद करावा याची ही नकळत शिकवण देऊन जाते. खुद्द लेखकाची ही अशी एक स्वच्छ दृष्टी आहे आणि या दृष्टिकोनातून सहजता मांडण्याचा कसब ह्या कथेतून दिसून येते. यामध्ये वपूंचे एक वाक्य आहे, सावली देऊ शकणाऱ्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांतस्थाला बाकीचं झाड सोडून तुला नेमका मीच सापडलो का असं विचारायचं नसतं. यातूनच वपूंचं हे वेगळेपण या सखीतून दिसून येते. पुढील कादंबरी म्हणजे ही वाटे एकटीची. वपू यांचे कादंबरी लेखन हे मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच कादंबरी म्हणावी लागेल. जिच्या भोवती हे लेखन झाले ती तिच्या तडक ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकांकी झुंजीमुळे. हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखकाला तो ताजेपणाने अजूनही टिकून आहे असे म्हणावे लागेल. जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कंठेने वाचावेसे वाटत असते आणि त्यामुळे वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवलेले दिसून येते. या बाबीमध्ये निर्धाराने आपल्या प्रसंगाला सामोरे जाणारे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याने बघून घायल होणे हे एक वाचकालाही तितकेच घायल करणारे आहे आणि ते लेखकानं म्हणजे वपूने लेखनाचा हा वेगळाच पैलू दिसून येतो. त्याला वाचकाला स्तंभित केलेले दिसून येते. आणि वपूरचं या पुस्तकाबद्दल म्हणावं तर वपू काळे यांचे लिखित हे पुस्तक कथा, कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्य प्रकारामध्ये बदलता न येणारे असले तरी वपुस्पर्श झालेला हा वैविध्यपूर्ण लेखनगुच्छ असंच आहे.
ही वाचकांचे भरभरून दाद दिल्याने गेल्या 22 वर्षांमध्ये 17 वेळा पुन्हा पुन्हा मुद्रण करावे लागलेले दिसून येते. एकाचा दुसऱ्याशी संबंध नसला तरी तिच्यात एका धागा असलेला अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण या पुस्तकामध्ये गुंफण्यात यशस्वी झालेले वपू दिसून येतात. त्यामुळेच आपल्या इच्छेप्रमाणे हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो किंवा मोजक्या शब्दात सांगायला तो एक विचार असो, माणूस हा रंगून जावे असंच हे पुस्तक आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही पान उघडा, या पुस्तकातले तुम्ही त्या पुस्तकातील प्रत्येक शब्द हा शब्द तुम्ही त्याच्याशी संबंधित आपले अनुभव किंवा वास्तवदर्शी असलेले त्याचे लिखाण आपल्या आयुष्यामध्ये प्रकट झालेले दिसून येते. म्हणूनच या पुस्तकाची एक वैशिष्ट्य तशी दिसून येते. त्यातली कोणतीही गोष्ट असो व ती मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचारही असो, त्यात आपण स्वतःला त्यात हरवूनच जात असतो. हा एक मुक्त आनंद, म्हणूनच त्याला शीर्षक क्रमांक संदर्भ वगैरे काही देण्याचे बंधनच दिसून येत नाही. अशा प्रकारे मध्यमवर्गीयांचे सुख-दुःखाचे रंजक पद्धतीने मांडत जीवन वैशिष्ट्य हे तत्वज्ञान सोपेपणाने उलगडणारे प्रसिद्ध लेखक वपू काळे यांचे निवडक साहित्य अनुवादाच्या माध्यमातून आता इंग्रजी वाचकापर्यंतही पोहोचणार आहेत. बडोद्याचे येथील विक्रांत पांडे यांनी वपूंची काही पुस्तकांची अनुवाद केलेला असून ती लवकरच इंग्रजीमध्येही प्रकाशित होणार आहेत. वपू त्यांच्या कोट्ससाठी आणि इंटरनेटच्या जगातही खूप काही प्रसिद्ध म्हणावे लागतील. ऑडिओ कॅसेट्स आलेल्या मराठीतला पहिला लेखक म्हणून त्यांची वपूंची ओळख तर आहेच. या बाबतीमध्ये त्यांनी पुलंनाही मागे टाकलंय. हे विशेष म्हणजे वन लायनर आणि कोट्सच्या बादशाह म्हणून वपू यांचा उल्लेख केला जातो. वपू म्हणतात की प्रॉब्लेम्स नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर देणं हे असतंच. ते सोडवायला कधी तर वेळ हवा असतो, तर कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वाचाच नसतो. आठवणीमध्ये या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमान घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य अशा मुंग्या बाहेर पडत असतात. आठवणीचंही तसंच असतं. वपू असं म्हटलं की अनेकांच्या चर्चेसाठी हा विषय बनतो. मग त्यासाठी ओळख-पाळख, नाती-गोती, मैत्री, लहान-मोठे असे कोणत्याही सीमा आडवे येत नाहीत. बहुधा वपूंच्या शब्दांनी कधी या सीमा जाणवून दिल्या नसाव्यात. रोजच्या आयुष्यातील काही प्रसंग अगदी पटण्याजोग्या आणि तितक्या सोप्या पद्धतीनं सुरेखपणे गुंफून सादर करणारे लेखक म्हणजे सर्वांचेच लाडके वपू काळे म्हणावे लागतील. तुम्हाला भावलेलं वपूंचं कोणता असा एक प्रश्न की विचारला असावा किंवा कोणत्याही मनाला या लेखकाची असलेली प्रतिमा आपल्यास भेटीला येतच असते. अजाणपणे आपल्या आयुष्यामध्ये येणारे अनुभव हे त्यांचेच अनुभव कसे असू शकतात असाही आपणास प्रश्न पडतो. त्यामुळे वपू खऱ्या अर्थाने वाचकांचे, प्रेम करणाऱ्यांचे, शब्दसुमनांचे आणि प्रत्येकाचे पार्टनरच आहे असंच म्हणावं लागेल. काही लेखक हे असे असतात ते अचानक आपल्या वाचनामध्ये येतात. आजकालचा इंटरनेटचा असा जमाना आहे ज्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप अशा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे लेखकाचे विचार आपणापर्यंत पोचते. मग आपण त्यांना फॉलो करतो आणि त्यांचे चाहते बनतो. असेच महाराष्ट्राचे आवडते व्यक्तिमत्व म्हणून लोकप्रिय लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणून वपू काळे यांचा उल्लेख केला जातो. मराठी साहित्यामध्ये अनेक लेखक होऊन गेले आहेत. त्यापैकी नेहमी साहित्यामध्ये घेतले जाणारं नाव म्हणजे वपू काळे होय. आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा खचायला होतं तेव्हा तेव्हा जर तुम्ही लेखक म्हणून वपू काळे यांचे विचार वाचलेत अथवा वपू काळे यांचे कोट्स किंवा वपू काळे यांच्या कविता वाचायला घेतल्या तर तुमच्या मनामध्ये पुन्हा एक नवी उमेद तयार होते आणि एक नवी आशा जगण्याचा एक नवा मंत्र देते. हेच विचार वपू काळे यांनी खुद्द सुंदररित्या मांडलेले आहेत. लेखक म्हणून वपू काळे यांनी आयुष्यभर भरभरून लिहिलेलं आहे. वपू काळे यांचे लिखाण इतके सुंदर आहे आणि की मराठीमध्ये साहित्यामध्ये या लिखाणाला विशेष महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. मराठी साहित्याचे लेखक म्हणून वपू काळे यांच्या लिखाणाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा प्रकारे 26 जून 2001 रोजी मुंबई येथे त्यांच्या राहत्या ठिकाणी हृदयविकाराच्या धक्क्याने वपू काळे यांचं निधन झालं. वपू काळे आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाचा आपण आजही ऋणी आहोत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांच्या जीवन गौरव करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स. धन्यवाद.